सो हे गाइस, कैसे हैं आप सभी लोग? बढ़िया, एकदम बढ़िया ना। सो टुडे वी आर गोइंग टू लर्न प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस इंटरोगेटिव्ह फॉर्म्युला. सो आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह शिकलो प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्सचं. आता आपण इंटरोगेटिव्ह शिकणार आहे. प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्सची ओळख काय आहे? तो आहे, ती आहे, तो आहे. बरोबर, ही ओळख आहे. आता आपण अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्याचा फॉर्म्युला शिकलो. त्यांची वाक्य कशी बनवायची इंग्लिश मध्ये ते शिकलो. नेगेटिव्ह शिकलो. आता इंटरोगेटिव्ह. आता अब इंटरोगेटिव्ह की बारी. आता कसं शिकणार आहे आपण, म्हणजे कसं वाक्य तयार करणार आहे ते बघा. वाक्याच्या लास्टला का असणार आहे? काय असणार आहे? का. आता का कसं असणार आहे म्हणजे वाक्य कशी असणार आहे? जर मी म्हणलं जसं की तू क्रिकेट खेळत आहे का, मी तिकडे जात आहे का, तू क्रिकेट खेळत आहे का, मी खुर्चीवर बसत आहे का, परत मी भिंत रंगवत आहे का, तू केस कापत आहे का, मी व्हिडिओ बनवत आहे का. म्हणजे अशी प्रश्नार्थी वाक्य ज्यांच्यात प्रश्न विचारला जातो. बर, आता पहिलं वाक्य घेऊ आपण. इथे एक्झाम्पल नंबर फर्स्ट घेऊ. मी तिकडे जात आहे का. मी तिकडे जात आहे का. बर, एवढं बघू. आता कसं तयार करायचंय ते बघा. आता काच्या आधी काय आलंय? त आहे. आता बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची ओळख काय आहे? त आहे, ती आहे, तो आहे. बर, आता काच्या आधी काय आलंय? त आहे. त आहे म्हणजे कोणता टेन्स? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. बर, वाक्य अफर्मेटिव्हचं आहे, नेगेटिव्हचं आहे, इंटरोगेटिव्हचं आहे का डबल इंटरोगेटिव्हचं आहे? वाक्य कशाचं आहे? इंटरोगेटिव्ह. कारण वाक्यात काय विचारलं गेलाय? प्रश्न. आणि काय प्रश्न विचारला गेलाय? मी तिकडे जात आहे का. सो आता वाक्य कसं तयार करणार आहे ते बघा. आपल्याला टेन्स कळला, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ओळखीवरून. त्यानंतर आपल्याला फॉर्म्युला कळला, इंटरोगेटिव्हचा लागणार आहे ते कळलं. आता फॉर्म्युला फर्स्ट नंबरला काय आहे? हेल्पिंग वर्ब्स. फॉर्म्युला वाइज वी विल मेक दी सेंटेन्स. फॉर्म्युला वाइज वाक्य तयार करायचं. बर, फॉर्म्युला फर्स्ट नंबरला काय आहे? इज, एम किंवा आर. आता मीला काय लागतो? आपण मागच्या लेक्चर मध्ये शिकलेलो. मीला काय लागतो? इज, एम किंवा आर. बर, आता मीला काय लागतो? एम. काय लागतो? एम. बर, फॉर्म्युला सेकंड नंबरला काय आहे? सब्जेक्ट. आपला सब्जेक्ट काय आहे? मी. मीच इंग्लिश आय, एम, आय. फॉर्म्युला थर्ड नंबरला काय? मेन वर्बची फर्स्ट फॉर्म. आपल्याकडे मेन वर्ब काय? मेन वर्ब जात. जाण्याची इंग्लिश गो. गो प्लस ING. एम आय गोइंग. सो फॉर्म्युला लास्टला काय? ऑब्जेक्ट. आपल्याकडे ऑब्जेक्ट काय? तिकडे. तिकडेची इंग्लिश व्हॉट इज इंग्लिश ऑफ तिकडे? तिकडेची इंग्लिश देअर. सो झालं आपलं वाक्य तयार. आता वाक्य बरोबर आहे का ते बघू. फॉर्म्युला फर्स्ट नंबरला काय? इज, एम किंवा आर म्हणजेच हेल्पिंग वर्ब. वर्ब्स. आपल्याकडे हेल्पिंग वर्ब आली का? पहिल्यांदा आली हेल्पिंग वर्ब. बर, फॉर्म्युला सेकंड नंबरला सब्जेक्ट होता. आपल्याकडे सब्जेक्ट आला का? आला. फॉर्म्युला थर्ड नंबरला मेन वर्बची फर्स्ट फॉर्म प्लस ING होती. आला का आपल्या वाक्यात? आला. मेन वर्बची फर्स्ट फॉर्म प्लस ING. बर, फॉर्म्युला लास्टला ऑब्जेक्ट होता. आपल्या वाक्यात लास्टला ऑब्जेक्ट आला का? आला. म्हणजे वाक्य आपलं बरोबर आहे, करेक्ट आहे. बर, आता कसं शोधायचं ते कळलं. आता हे झालं आपलं वाक्य. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपला झाला. आता आपण शिकणार आहे डबल इंटरोगेटिव्ह. सो तब तक के लिए राइट डाउन दिस. ओके, सो आता डबल इंटरोगेटिव्ह. सो लेट्स लर्न डबल इंटरोगेटिव्ह. आता फॉर्म्युला काय आहे? जस्ट वी विल ऍड हियर WH फॅमिली. आता आपण काय ऍड करणार आहे? फक्त WH फॅमिली. व्हॉट आर WH फॅमिलीज? आता WH फॅमिली म्हणजे काय? अशा फॅमिली विच आर मेड ऑफ विच वर्ड्स. आता त्यांचे वर्ड्स कशापासून स्टार्ट होतात? W किंवा H पासून. जसं की व्हॉट, व्हेन, हाऊ, परत हाऊ मच, वेअर, परत वाय, असे लाईक दीज वर्ड. सो नाव व्हॉट विल मेक हियर. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ डबल इंटरोगेटिव्ह? फॉर्म्युला काय डबल इंटरोगेटिव्हचा? सो द फॉर्म्युला इज WH family plus, so the formula is WH family plus is helping verbs, are helping verbs, is, am, are plus subjects
plus main verb ची first form plus first form of main verb plus ing plus object. So this is our formula of present continuous tense double interrogative. So now what we have to do आता, so I am going to take an example. आता मी एक example घ्यायला चाललोय. आता let's take an example. Example number first. आता काय घ्यायचं? ओके घेऊ. मी तिकडे जात आहे का? आता घेऊ मी, ते इंटरोगेटिव्हचं होतं, आता डबल इंटरोगेटिव्हचं घेऊ म्हणजे WH फॅमिलीज ऍड होणार. बरोबर. मी तिकडे का जात आहे. सो आता इथपर्यंत झालं. आता बघा वाक्याच्या लास्टला काय आलंय? आता मला हे सांगा, वाक्याच्या लास्टला काय आलंय? त आहे. त आहे म्हणजे कोणता टेन्स? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता आपल्याला टेन्स कळला. आता फॉर्म्युला कशाचा लागणार आहे? अफर्मेटिव्हचा, निगेटिव्हचा, इंटरोगेटिव्हचा का डबल इंटरोगेटिव्हचा? डबल इंटरोगेटिव्हचा. का? कारण मध्ये काय आलं? WH फॅमिली. सो दिस इज आवर WH फॅमिली. आता WH फॅमिली, आता याची इंग्लिश काय असते? काची. काची इंग्लिश काय असती? वाय. काय असती? वाय. सो नाव हाऊ वी विल मेक दिस सेंटेन्स. आता वाक्य कसं बनवणार आहे आपण? आता फॉर्म्युलेत फर्स्ट नंबरला काय? आपल्याला हे कळलं, आपल्याला टेन्स कळला, त्यानंतर फॉर्म्युला कळला. फॉर्म्युलेत फर्स्ट नंबरला काय? WH फॅमिली. आपल्याकडे WH फॅमिली काय? का. काची इंग्लिश? वाय. काय? वाय. फॉर्म्युलेत सेकंड नंबरला काय? इज, एम किंवा आर. सो काय लावणार आपण? इज, एम का आर? आपण शिकलोय मीला काय लागतो? एम. कोणती हेल्पिंग वर्ब लागते? एम. वाय एम. फॉर्म्युला थर्ड नंबरला काय? सब्जेक्ट. आपला सब्जेक्ट काय? मी, मीच इंग्लिश, आय, वाय एम, आय. फॉर्म्युला फोर्थ नंबरला काय? मेन वर्बची फर्स्ट फॉर्म. आपल्याकडे मेन वर्ब काय? मेन वर्ब जात. जाणीच इंग्लिश गो. गो प्लस आयएनजी, कारण फॉर्म्युला गिवन आहे. मेन वर्ब बर आयएनजी लावा म्हणतोय फॉर्म्युला. वाय एम आय गोइंग. फॉर्म्युला लास्टला काय आहे? ऑब्जेक्ट. आता आपल्याकडे ऑब्जेक्ट तिकडे, तिकडेच इंग्लिश देर. Just this is our example of present continuous tense double interrogative. So we have made this sentence. आता आपण काय शिकलो? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, इंटरोगेटिव्हचा फॉर्म्युला आणि डबल इंटरोगेटिव्हचा फॉर्म्युला, त्याचे वाक्य बनवले आपण दोन. So we have completed our present continuous tense and present indefinite tense. So आता उद्या आपण प्रेझेंट परफेक्ट, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स सुरू करणार. सो तब तक लिए बाय.